नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके. मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत गुरुपौर्णिमा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महादेव, गुरु हेच साक्षात परब्रह्म आहे. गुरु ज्ञान देतो. ज्ञान मिळत नाही तोवर आपण आयुष्यात प्रगती करू शकत नाही. गुरु म्हणजे ज्ञानाचा समुद्र असतो, पण समुद्रातून, नदीतून, अगर तलावातून पाणी घ्यायचे असेल तर आधी वाकावे लागते. तसे गुरूंपुढे नम्र झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी प्रत्येकाने आपल्या विद्याभ्यास, संगीत, चित्रकला, नृत्य अशा कुठल्याही विषयातल्या गुरूंची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा व गुरूंना दक्षिणा द्यावी अशी पद्धत आहे. गुरूंचे व गुरुदक्षिणेचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. व्यासमुनींना गुरूंचे गुरु मानले जाते, म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. व्यास हे पराशर ऋषी आणि कोळी राजाची मुलगी सत्यवती यांचे पुत्र होते. पराशर ऋषी अतिशय विद्वान होते. अशी कथा सांगतात की पराशर आपल्या आईच्या पोटात असतानाच वेद पठण करत असत. पराशरांनी आपला मुलगा व्यास यालाही शिकवून विद्वान केले. 16 वर्षांचे असतानाच व्यासांना वेदांचे पूर्ण ज्ञान होते. फार पूर्वी सर्व ज्ञान तोंडी असल्याने त्यात थोडा विस्कळीतपणा आला होता. पाठ करताना कधी कधी शब्द मागे पुढे होत, अर्थाचा घोटाळा होई. अशा काहीशा विस्कळीत झालेल्या वेदांची व्यासांनी नीट रचना केली आणि त्याचे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद असे 4 भाग पाडले. त्यातला अर्थ व्यवस्थित समजावा म्हणून त्यांनी वेदांवर सूत्रेही रचली. या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना वेदव्यास असे म्हणतात. वेदांच्या अर्थाचे निरूपण व्यासमुनी उच्चासनावर बसून करत. म्हणूनच आजही सभेत ज्या उंच जागेवर बसून अगर उभे राहून वक्ता बोलतो त्या जागेला व्यासपीठ असे म्हणतात. व्यासांनी महाभारत नावाचा 18 पर्वांचा प्रचंड काव्य ग्रंथ लिहिला. खरे पाहता हा सोमवंशाचा इतिहासच आहे, परंतु सोमवंशात पुढे घडणाऱ्या घटना या ग्रंथात आधीच लिहून ठेवल्या होत्या. या ग्रंथात कौरव, पांडव, त्यांचे पूर्वज आणि त्यांची मुले, नातवंडे अशा शेकडो व्यक्तींच्या स्वभावाचे, वागण्याचे वर्णन आहे. तसेच तेव्हाची शहरे, अरण्ये, त्या काळात झालेली युद्धे, यज्ञयाग, राजनीती अशा असंख्य गोष्टींचे वर्णन आले आहे. व्यासांनी वर्णन केला नाही असा विषय जगात नाही अशा अर्थाचे एक संस्कृत वचन आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणूनच ओम नमस्तु ते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून प्रथम गुरूंचे गुरु असणाऱ्या व्यासांना नमस्कार करतात व नंतर आपल्याला ज्ञान देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना नमस्कार करतात. आपल्या संस्कृतीत आईला सर्वात पहिला गुरु मानले जाते. गुरुमाऊलीचे स्थान सर्वप्रथम मानले आहे ते यामुळेच. मातेप्रमाणेच ग्रंथालाही आपण गुरु मानलेले आहे. योग्य गुरु भेटेल न भेटेल अशा वेळी ग्रंथरूपी गुरु कोणालाही सहज उपलब्ध होतो. शिखांच्या गुरुद्वारात मूर्तीची पूजा न होता त्याऐवजी ग्रंथ साहेबाचीच पूजा केली जाते. धन्यवाद.